कॅप्टन अशोक खरात भोंदू बाबा या बाबाचे दिवसानुदिवस वेगवेगळे कारनामे आणि वेगवेगळे व्हिडिओ बाहेर पडत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त या भोंदू बाबाची आणि त्याच्या व्हिडिओची चर्चा आहे आणि आत्ताच आपल्या हाती एक व्हिडिओ सापडला असून ह्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। कॅप्टन अशोक खरात आणि एका मोठ्या आमदाराची बायको या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर एक चर्चा होती आणि आता अखेर आत्ताच आपल्याला असा महत्त्वाचा काही व्हिडिओ सापडला, पुरावा सापडला ज्यानुसार नेमका हा कोण आमदार आहेत, कोणत्या मतदारसंघाचा आहेत आणि हा आपल्या बायकोला घेऊन या भोंदू बाबाकडे कशासाठी गेला होता, किती वेळा गेला होता, किती वेळा या भोंदू अशोक खरातने त्या आमदाराच्या बायकोची लैंगिक शोषण केले, ही आपल्याला सगळी गुप्त माहिती आत्ताच हाती लागली आहे। ही सगळी माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओ पुढे दाखवणार। फक्त तुम्ही एक काम करायचं, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा, कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही आणि या मोठ्या बातमीसाठी आपल्या व्हिडिओला लगेच एक लाईक झालाच पाहिजे। आत्ताच लाईक करा। कॅप्टन भोंदू बाबा अशोक खरात अत्यंत नीच आणि खालच्या दर्जाचा माणूस, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्याच लोकांना, श्रीमंत लोकांना, काही महिलेला याने पूर्णपणे फसवलं आणि असे काही कारनामे केले की ते बघून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट निर्माण झाली। देवाच्या नावाखाली हा भोंदू बाबा अनेक लोकांना गंडा घालत असे। मला तंत्रक्रिया येते, अघोरी क्रिया येते, मी देवाचा अवतार आहेत असा हा लोकांना सांगायचा। रात्रीच्या अंधारामध्ये कुठेतरी जंगलात घेऊन जायचा। याने कागदाच्या लगदापासून रोबोटिक नाग तयार केलेला होता। हा काही लोकांना रात्रीच्या वेळेस जंगलात न्यायचा, तिथे त्या नागाला बोलवून घ्यायचा रिमोट कंट्रोलने आणि मग लोकांना म्हणायचं, या नागाला तुमची इच्छा सांगा, काय बोलायचं ते बोला आणि हातामध्ये काहीतरी तांदूळ वगैरे द्यायचा आणि तांदूळ खाली सोडू नका, खाली पडू देऊ नका, नाहीतर हा नाग दंश मारेल असं लोकांना घाबरायचा आणि तिथून पुढे सगळा खरा खेळ सुरू करायचा। याच्या काळ्या कामामध्ये, काळ्या कृत्यामध्ये कोणी साधारण लोक सहभागी होत नव्हते, कारण की साधारण लोकांकडून याला भेटत पण जास्त काही नव्हतं। त्यामुळे हा भक्तांनाच मोठे मोठे श्रीमंत लोकांना टार्गेट करायचा, ज्यांच्याकडून पैसा उकळायला जायचा आणि त्यांच्या महिलांना सुद्धा आपल्या जाळ्यात फसवायचा। यावेळी या भोंदू अशोक खरातने आमदाराच्या बायकोलाच टार्गेट केले होते। नेमकं कसं केलं, सगळं काय झालं, ते सगळं मी तुम्हाला याच व्हिडिओ पुढे दाखवणार आहेत। या आमदाराला संपूर्ण महाराष्ट्र चांगला ओळखतो। हा आमदार कोणत्या मतदारसंघाचा ते सुद्धा मी तुम्हाला लगेच सांगणार, फक्त पूर्ण शेवटपर्यंत बघा। याच्याकडे जे 58 व्हिडिओ सापडले त्या संपूर्ण व्हिडिओची आता तपासणी केली जात आहे। त्यामध्ये ज्या पण कोणी महिला आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे। त्या महिलेला पोलीस संरक्षण देणे गरजेचे आहे, कारण की हा भोंदू बाबा खरात या स्त्रियांना परत पुन्हा त्रास देऊ शकतो। खोटं बोलून या बाबांनी खूप सगळ्या महिलांना आपल्या वाईट कामात सहभागी करून घेतलं। काही दिवसांपूर्वी याच बाबामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। संपूर्ण महाराष्ट्रातून एकच विरोध झाला होता। तसंच याच्याकडे येणारे बरेच मंत्री टार्गेटवर असून या बाबाचा एन्काउंटर होऊ शकतो अशी सुद्धा चर्चा केली जात आहे, कारण की याच्याकडे येणारे व्यक्ती हे मोठे मोठे मंत्री असत, मोठे मोठे आमदार, मोठ्या पक्षाचे नेते, उच्च दर्जाचे अधिकारी, हे सगळे या बाबाकडे यायचे, त्याच्याकडून काही तंत्रमंत्र क्रिया करून घ्यायचे, काही अघोरी विधी करून घ्यायचे। हा बाबा मोठ्या आमदारांना, मोठ्या मंत्र्यांना काहीतरी आमिष द्यायचा, तुम्हाला मंत्रीपद भेटणार, एवढ्या 6 महिन्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री होणार, एवढ्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला मोठ्या पदावर संधी मिळणार, हे सगळं तो सांगत राहायचा आणि हे सगळे मंत्री त्याच्या जाळ्यात फसायचे। याने बरेच महिलांसोबत ते सगळे वाईट काम केल्याची शक्यता वर्तविली जात आहे, ज्यामध्ये कॉलेजची तरुणीचा सुद्धा समावेश आहे। त्यानंतर वेगवेगळ्या महिला आहेत ज्या आता हिम्मत करून पुढे येत आहे आणि तक्रार दाखल करीत आहेत आणि या भोंदू बाबाचा आपल्याला आत्ताच असा एक व्हिडिओ सापडला जो बघून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। तो व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता लगेच दाखवणार, फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला, अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही। भोंदू खरातच्या विरोधात आत्तापर्यंत गुन्ह्यांची संख्या 8 वर पोहोचली आहे। पण आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे भोंदू खरातच्या जाळ्यात आमदाराची पत्नीही आल्याची माहिती आहे। भोंदू खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याचं बोललं जातंय। क्राईम ब्रांच आणि SITच्या तपासातनं खरातचं जाळं राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत पसरलंय। अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये खरातची चौकशी सुरू झालेली आहे। संबंधित आमदार पत्नीकडनं अद्याप तक्रार दाखल झालेली नसून तपास यंत्रणांचं याकडे लक्ष आहे। एक दिवसाआधीच अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाडांनीही 38 आमदारांनी खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचं म्हटलंय। आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं।
असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट आहे त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. अशोक खरातच्या भोंदूगिरीला आजवर अनेक जण बळी पडलेत. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदांनी पोलिसांच्या दिलेल्या जबाबात नकली सापाची कहाणी सांगितली. अशोक खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातात दिलेले तांदूळ खाली पडून देऊ नका, अन्यथा तुम्हाला नागदेवता दंश करेल, असं खरात सांगायचा. खरातकडनं नागदेवता दंश करेल अशी भीती घातल्यामुळे लोक घाबरून हातातले तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे. काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवरती चालणाऱ्या नकली सापाला आणायचा. हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यामुळे भक्तांना नीट काही दिसत नव्हतं. नंतर खरात भक्तांनी पाठीमागे उभे राहा असं सांगून सापाला पुन्हा रिमोटनं घालवायचा. ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासुदांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही त्यावेळेला सोबत होता जासुदांच्या, असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होतात आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं, म्हणजे काय करायचा काय तो, ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या काळू झाल्यावरती. अच्छा, दिवसाच्या कधी केल्या नाही. ओके. आता आम्ही मुंबई पुण्याची माणसं आहेत, म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत. हा साप आला तर घाबरायला, बरोबर आहे. हा, साप आल्यावर कोणी घाबरतो, पण दिवसा साप बघणं आणि रात्री साप बघण्यामध्ये फरक आहे. बरोबर. दिवसाचा साप बघितला, दिवसाच्या 12 वाजताच्या 2 वाजताच्या उजेडामध्ये बघितला तर त्या सापाचे आपण मुवमेंट सांगू शकतो. रिमोटचा आहे, प्लास्टिकचा आहे, काय आहे. जासुदांनी सांगितलंय, पण तरी सुद्धा म्हणजे साप आणायचा, साप उभा करायचा. आता शक्ती आलेली आहे, आता तुझे काय प्रश्न असतील तर विचार. मग त्यांचा प्रश्न असायचा, माझ्या आजोबांची तब्येत ठीक राहून दे, आमचं सगळं व्यवस्थित होऊन दे, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे, हेच प्रश्न, बाकी काय. आणि त्याचा हा गैरफायदा घ्यायचा, नंतर त्याच्यातून पैसे उकळायचा. भोंदू खरातचं 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण सिन्नर तालुक्यातल्या वावी याच गावात झालंय. वावी गावात सध्या अंडी चोर आणि कोंबडी चोर अशी त्याची ख्याती आहे. त्याचे किस्से इथल्या ग्रामस्थांनी सांगितलेत. आपण बघितलं तर त्याची पहिल्यापासून गुन्हेगारी मानसिकता आहे. म्हणजे त्याचं लहानपणाचे जरी किस्से ऐकले, जरी आम्ही मोठ्या माणसांकडनं जरी ऐकले, तर तो अंडे चोरतो, कोंबड्या चोरतो. हा एक गुन्हेगारी वृत्तीतनं घडलेला माणूस आहे. पण तो ज्योतिष, अंकशास्त्र याच्या मागे लपून समाजाची फार मोठी दिशाभूल करत होता. म्हणून त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. भोंदू खरातचं मूळ गाव हे कहांडळवाडी आहे आणि इथून 3 किलोमीटर अंतरावर वावी गाव आहे. या वावी गावातलं 1000 वर्ष जुनं शिवमंदिर पाडायला हा भोंदू खरात निघाला होता. या मंदिरात ऊर्जा नाही असं सांगून मंदिर पाडा असा सल्ला ऐकताच इथल्या ग्रामस्थांनी खरातची रवानगी केली. आमच्या ग्रामस्थांबरोबर ते अशोक खरात इथं आले होते. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि देवाला नमस्कार न करताना पायानं देवाला दाखवलं की ह्या देवाच्या पाया पडू नका म्हणे. आता ह्याच्यात ऊर्जा राहिली नाही, काय राहिलं नाही, हे मंदिरसुद्धा पाडून टाका असं त्यांनी आमच्या ग्रामस्थांना सांगितलं सगळ्यांना. 1000 वर्षाची वास्तू, याच्यात देव नाही म्हणल्यावर कसं काय आम्ही मान्य करणार. आमचं तर डोकं आऊट झालंच होतं. परंतु काय मोठ्या माणसांच्या याच्यामुळं आम्ही थोडी शांतता घेतली. नाही तर त्यावेळेस आता हा खरात म्हणजे आमच्या जवळचा एक कांडळवाडी 3 किलोमीटर तिथला, आणि हा शाळासुद्धा इथं वावीत झाली याची. आणि हा आम्हाला सांगतोय की ह्या मंदिराचं उद्ध्वस्त करा म्हणे. काय गावकरी अचंबित झाले आमचे सगळे. अचंबित झाल्यानंतर मग त्याला आला तसा रवाना केला. तर भिडे गुरुजींनी अशोक खरातला मारून टाका आणि मोकळं व्हा असं म्हटलंय. मारून टाकून मोकळं व्हावं, तर चर्चा सुद्धा होऊ नये. मारून टाकून मोकळं व्हावं, तर चर्चा सुद्धा होऊ नये. भोंदू खरातकडनं याआधी बंदुका, 21 जिवंत काडतुसं आणि 5 फायर केलेली काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. तर खरातकडे बंदुकीचा परवाना होता हेही समोर आलंय आणि त्याला 2012 मध्ये बंदुकीचं लायसन्स हे नाशिकच्या जिल्हा प्रशासनानंच दिलं होतं. तर जानेवारी 2024ला परवान्याचं नूतनीकरण देखील झालं. तर नाशिकच्या ज्या ओकस कार्यालयात खरात महिलांचं लैंगिक शोषण करायचा ते कार्यालय SITनं सील केलं आणि शिवनिका संस्थांचं बँक अकाउंट गोठवण्यात आलंय.